आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय। स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। स्मृती मानधनाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याचं कळलं होतं। लग्नाच्या ठिकाणीच हा हृदयविकाराचा झटका आलेला आहे। समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवर लग्नाची तयारी सुरू असताना त्यांची तब्येत बिघडली। त्यांना सांगलीतल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यानंतर आता रुग्णालयामध्ये स्मृती मानधना आणि तिचे कुटुंबीय दाखल झाले। सांगलीमध्ये हा सोहळा पार पडणार होता। स्मृती मानधनाचा विवाह संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल सोबत आज होणार होता। लग्न सायंकाळी 4:30 वाजताचा मुहूर्त होता। तर लग्न सोहळ्यासाठी क्रीडा आणि विविध क्षेत्रातले दिग्गज सुद्धा उपस्थित राहणार होते। मात्र हाच विवाह सोहळा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सध्या स्थिर आहे। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा मात्र पुढे ढकलण्यात आलेला आहे। आज संध्याकाळी म्हणजे बरोबर अर्ध्या तासानंतरचा मुहूर्त होता। 4:30 वाजताचा मुहूर्त होता। मात्र त्याआधीच तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे। आपण बघतोय की या संगीत सोहळ्याची सर्वत्र चर्चा होती। या लग्न सोहळ्याची चर्चा होती। हळदीचे संगीतचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि ह्या विवाह सोहळ्याकडे संपूर्ण क्रीडा जगताचं तर लक्ष होतच। सोबतच आपण बघतोय अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार होते। भारतीय क्रिकेट संघातले अनेक जण या सोहळ्याला उपस्थित राहणार होते। काही बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार होते। मात्र हा सोहळा आता पुढे ढकलण्यात आलेला आहे, कारण लग्नाच्याच दिवशी स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। त्यांना आता विश्रांतीचा सल्ला देण्यात आलेला आहे। सांगलीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता। याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते। भारतीय क्रिकेट संघानं ज्यांना आता नुकतंच घवघवीत यश मिळवलं, वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतरचा हा सोहळा, त्यामुळे या सोहळ्याकडे विशेषत्वानं लक्ष होतं। संपूर्ण क्रीडा जगताचं, क्रिकेट रसिकांचं लक्ष होतं। आपण बघतोय की सोशल मीडियावर याचे अनेक फोटोज व्हिडिओज व्हायरल होत होते। विशेषतः हळदीतले व्हिडिओज व्हायरल होत होते। ज्या पद्धतीनं प्रपोज करण्यात आलं होतं त्याचे सुद्धा व्हिडिओज व्हायरल होत होते। त्यामुळे आजच्या ह्या 4:30 वाजताच्या मुहूर्ताकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं। कशा पद्धतीनं हा सोहळा रंगत आणणार, कशा पद्धतीनं हा सगळा सोहळा संपन्न होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। मात्र आता हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे। स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। अगदी लग्न सोहळ्याच्या ठिकाणीच हृदयविकाराचा झटका आलेला आहे। काय नेमकी घटना घडली आहे सांगा, आणि पॅनिक सिचुएशन आहे, काय नेमकं घडलं? नो, तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा है मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत ख़राब होने लग गई थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रिस्क नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज़्यादा क्लोज़ है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। डॉक्टर से कुछ बात हो गई है आपके? डॉक्टर ने क्या कहा है? अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है एंड अभी डॉक्टर ने अभी बोला है कि उनको अभी रहना होगा अभी हॉस्पिटल में ही। एंड तो जब तक वो अभी पूरी तरह से ठीक नहीं हो जाते हैं, क्योंकि हम लोग भी अभी सब थोड़े शॉक में भी हैं और हम लोग सब चाह रहे हैं कि जल्दी से वो रिकवर हो जाए, क्योंकि ये सबके लिए बहुत बड़ी ओकेजन है। एंड हम चाहते हैं कि वो अच्छे से रिकवर हो जाए। और जैसे मैंने पहले कहा कि स्मृति बहुत ही क्लियर है, क्योंकि वो अपने पापा को पहले ठीक होना देखना चाह रही हैं और वो बाद में कभी शादी का जो भी होगा। पोस्टपोन कर दिया है? जैसे अभी वो इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। थैंक यू सो मच एंड आई वुड रिक्वेस्ट अभी उनकी प्राइवेसी को आप लोग सब अभी रिस्पेक्ट करें एंड हम फिर बाद में करते हैं। नाम क्या सर आपका? मेरा नाम तुहिन मिश्रा है। हाँ, थैंक यू सो मच। मैनेजमेंट। दरम्यान आपण बघितलं की आता ज्या पद्धतीने प्रतिक्रिया समोर येत आहेत, आज सकाळीच म्हणजे आजच्याच दिवशी अगदी अर्ध्या तासात विवाह सोहळ्या आजच्याच दिवशी ते सकाळी ब्रेकफास्ट करत असतानाच त्यांची प्रकृती अस्थिर होती। त्यांना बरं वाटत नव्हतं। लगेचच तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काही वेळ वाट बघण्यात आली, मात्र लगेचच नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आपल्याला कळतं की सध्या आत्ता तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र हा सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे।